सफलता एक दिन में नहीं मिलती, मगर ठान ले तो एक दिन जरूर मिलती है. नुकताच UPSCचा निकाल जाहीर झालाय आणि सर्वत्र यशस्वीतांचं कौतुक सुरू आहे. त्यातच मराठवाड्यामधून 12 विद्यार्थ्यांनी यशाचा पल्ला गाठलेला आहे UPSCच्या निकालामध्ये. आणि त्यात मराठवाड्यातील अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यात सर्वोच्च स्थानी आहे उदगीर तालुक्यातील कोदळ या गावचे भूमिपुत्र कृष्णा बब्रुवान पाटील यांनी 197 म्हणजे मराठवाड्यामध्ये सर्वोच्च रँक त्यांनी घेतलेली आहेत आणि ती यशस्वी झालेली आहे. त्यांची यशोगाथा ऐकण्यासाठी आपण त्यांना आमंत्रित केलेलं आहे राजमुद्रा न्यूज चॅनलच्या यशमुद्रा या सत्रामध्ये. सगळ्यात आधी मी डॉक्टर भारती त्यांचे मनापासून अभिनंदन करते आणि आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. दादा, आपलं खूप खूप अभिनंदन आणि स्वागत. सगळ्यात पहिला प्रश्न मला विचारायचा आहे की आपण IAS व्हावं किंवा UPSC ची परीक्षा द्यावी असं आपल्याला का वाटलं? नक्कीच मला माझ्या ग्रॅज्युएशनच्या पिरियडमध्ये मला ठरवायचं होतं की मला माझा करिअर पाथ काय करावा. तर मी बरेच ऑप्शन एक्सप्लोअर केले की आपल्याला कॉर्पोरेटमध्ये जायचं आहे, सोशल सर्व्हिसमध्ये जायचं आहे, पब्लिक सर्व्हिसमध्ये जायचं आहे. तर मला असं वाटलं की पब्लिक सर्व्हिस मध्ये जाणं माझ्यासाठी चांगलं राहील, कारण माझ्या स्ट्रेंथ होत्या की मी अभ्यास करू शकत होतो. मला माहीत होतं की माझी बसण्याची कॅपॅसिटी आहे अभ्यास करण्याची, मी गोष्टी चांगल्या ॲनालिसिस करू शकतो. म्हणजे सोशल गोष्टी झालं या झाल्या, मी घरी चर्चा करायचो, मित्रात चर्चा करायचो, तर मला अशी फीडबॅक भेटायची व तू चांगला ॲनालिसिस तुझं, म्हणजे तुला सोशल गोष्टी कळतात, प्रॉब्लेम्स काय कळतात, तू चांगले आन्सर पण सांगू शकतोस. तर मला वाटतं की त्या गोष्टीने मला एनकरेज केलं की सोशल सर्व्हिसमध्ये जायचं. पण नक्की कुठला पाथ पकडायचा? तर मला असं वाटते की पब्लिक सर्व्हिस म्हणजे UPSCच्या एक्झाम देणं हा चांगला ऑप्शन वाटला मला, कारण तिथं आपल्या स्ट्रेंथ्स होत्या. आणि मी स्ट्रेंथ्स आणि विकनेसेसचं जेव्हा माझं ॲनालिसिस केलं तेव्हा मला असं वाटलं की मी 1-2-3 वर्ष यासाठी दिलो तर इट्स वर्थ आहे, कारण माझे 2-3 वर्ष वेस्ट नाही जाणार. ॲटलिस्ट मी काही ना काही एक्सपिरियन्स घेईन, शिकीन, फेल बी झालो तरी चांगला फेल होईल की मला एक्सपिरियन्स भेटतील, मी कम्प्लीट फेल्युअर नाही होणार. तर तशा दृष्टीनं मी विचार केल्यानंतर मला असं वाटलं की पब्लिक सर्व्हिस हीच माझा चांगला करिअर ऑप्शन आहे, बेस्ट आहे. पण माझं असं नव्हतं की फक्त UPSCच करायची, नसती झाली. मी कॉन्शियस होतो की न व्हायचे चान्सेस आहेत, भरपूर चान्सेस आहेत, की जास्त चान्सेस आहेत मी सिलेक्ट होणार नाही. तर त्या दृष्टीनं मी बघितलं की ठीक आहे, नाही झालं तरी आपण दुसरं काहीतरी करू, सोशल सर्व्हिसमध्ये आपण करू, त्या मार्गावर जाऊ, पण ॲटलिस्ट आपण 1-2-3 अटेम्प्ट दिले पाहिजेत. म्हणून मी UPSCकडे वळलो. म्हणजे प्रयत्न सातत्य ठेवलेले आहेत आपण. तरी सुद्धा आपण ही परीक्षा पास झालेला आहात आणि नेमकं किती अटेम्प्ट दिल्या आणि कितव्या अटेम्प्टला आपण यशस्वी झालेला आहात? मी टोटल 5 अटेम्प्ट दिले, हा माझा 5वा अटेम्प्ट होता. तर मी पहिला अटेम्प्ट माझा फायनल इयरमध्येच दिलेला होता, कारण मी एक ठरवलं होतं की आपल्याला जल्दी एक्झिट घ्यायचे, की आपल्याला जास्त दिवस याच्यामध्ये राहायचं नाही UPSCच्या सायकलमध्ये, कारण बरेच वर्ष निघून जातात आपल्याला कळत नाही. आता मला स्वतःला असं वाटायचं की मी ॲटलिस्ट 2च अटेम्प्ट देईल. मी घरी पण म्हणलं की मला 2 वर्ष द्या, म्हणजे 2 अटेम्प्टमध्ये आपण बघू होतंय नाही सोडून देऊ. पण ते जे एक्सटेंड होत जाते ते अनकॉन्शियसली वाढत जातो टाईम. लकीली मला असं वाटते की 4-4.5 वर्षामध्ये माझं झालं आणि 5व्या अटेम्प्टमध्ये मला सक्सेस भेटला. राईट, म्हणजे तुम्ही रेंगाळत बसलेले नाहीत. म्हणजे कसं आहे की प्रत्येक याच्या मागे एक पार्श्वभूमी असते. तर आपण आज अधिकारी झालेला आहात, पण तरी सुद्धा आपलं प्राथमिक शिक्षण हा एक मूळ पाया आहे. तर आपलं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण नेमकं कुठे आणि कधी कसं झालं? माझं प्राथमिक शिक्षण हे उदगीरच्या लाल बहादूर शास्त्री विद्यालयात झाले. मला असं वाटतं की माझ्या शाळेनं मला खूप काही शिकवलंय, कारण आमच्या शाळेमध्ये सारखे म्हणजे ती एक सोशल सर्व्हिसचा जो भाव असतो तर ते शाळेच्या संस्कारामध्ये होता आमच्या. बरोबर. आणि आमच्या शाळेचं ब्रीदवाक्य असं आहे की केल्याने होता हे आधी केलीची पाहिजे. तर ते मला सारखं प्रेरणा देत राहिले. समर्थ रामदासांचं हे खूप फेमस वाक्य आहे. तर मला वाटतं की शाळेनं मला खूप प्रेरणा दिली. आमच्या शाळेत सुद्धा बरेच अधिकारी झालेले आहेत आणि ते चांगलं काम करून दाखवत आहेत. नंतर मी माझं 10वीच्या पुढचं शिक्षण 11वी-12वीचं राजर्षी शाहू कॉलेज लातूरून केले. माझ्या राजर्षी शाहू कॉलेजनं सुद्धा मला खूप इन्स्पायर केलं, कारण ती वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट आहे की 11वी-12वी नीट झालं, JEE झालं. तर त्या संस्थेनं सुद्धा मला की त्या संस्थेमध्ये जे टीचर्स होते की त्यांचं जे रिक्रुटमेंट झालं होतं ते टीचर सुद्धा सांगायचे की आम्ही मेरिट बेसिसवर आलोय, जरी ही गव्हर्नमेंट एडेड असली तरी इथं कुठल्याच प्रकारचं अदर दॅन मेरिटसाठी हे नाही. तर मला ते सारखं वाटायचं की आपण अशा काहीतरी सर्व्हिसमध्ये जावं जिथं फक्त आपल्याला मेरिटनं ओळखलं जावं, ना की अदर आपलं बॅकग्राऊंड काय आहे, आपण कुठून येतो, काय होते. म्हणून मला असं वाटलं की ते पण मला इन्स्पायर केलं. नंतर मी
माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण हे नांदेडच्या गुरु गोविंद सिंग इन्स्टिट्यूटमधून केलेलं आहे. तिथं मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन म्हणून इंजिनिअरिंग केली. मला असं वाटतं की माझं कॉलेज माझ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये खूप त्याचा मोलाचा वाटा आहे. कारण कॉलेजनं मला जे फ्रीडम दिलं की तू अजून गोष्टी एक्सप्लोर कर, माझी पर्सनॅलिटी डेव्हलप केली. मला तिथं चांगला ग्रुप भेटला. मला म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यातले किंवा शहरी बॅकग्राऊंड असलेले माझे मित्र भेटले. त्यांनी मला हेल्प केली की बाबा तू असं इम्प्रूव्ह कर, तुझी पर्सनॅलिटी अशी डेव्हलप करू. आम्ही कॉलेजमध्ये पण खूप एफर्ट घेतले मित्रामध्ये की आपण कम्युनिकेशन वाढवावं, इंग्लिश चांगलं करावं, UPSC काय असतं, कसं असतं. आमच्या कॉलेजमध्ये सुद्धा टॉपर्स यायचे, टॉक द्यायचे. तर मला त्याचाही खूप फायदा झाला. तर असं माझं ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालंय. त्याच्यानंतर 2020 साली मी पासआउट झालो कोविडमध्ये. 2021ला माझी डिग्री आली. नंतर मी सलग 4 वर्ष या प्रिपरेशनमध्येच होतो. ओके. म्हणजे ॲक्च्युली कसं आहे, तुकारामांचा एक अभंग आहे, नाही केला अटी काही मानदंबासाठी, तुका म्हणे जरा मुळीचाच आहे खरा. मुळातच ती तुमची प्रवृत्ती होती आणि मग ते तुमचं इंटेलिजन्स वाढत गेलं. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण UPSC परीक्षा पास झालेला आहात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की विषय निवडीची, कारण हा एक यशामध्ये खूप महत्त्वाचा भाग ठरतो असं मी ऐकलेलं आहे. तर तुम्ही नेमका कोणता विषय घेतलेला होता आणि तो विषय का निवडला, आणि आत्ता जे विद्यार्थी तयारी करत आहेत तर त्यांनी विषयाची निवड करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी, काय सांगाल? बरं, तर माझा ऑप्शनल सब्जेक्ट होता पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स. तर मला असं मी हा सब्जेक्ट चूज केला कारण मला यात इंटरेस्ट होता. जेव्हा मी सिलेबस बघितला की म्हणजे पॉलिटिकल सायन्समध्ये की पॉलिटिकल प्रोसेस कशी चालते, सिस्टम काय असते, आणि इंटरनॅशनल रिलेशन मला खूप इंटरेस्टिंग वाटायचं की आपले आंतरराष्ट्रीय रिलेशन्स इतर देशासोबत कसे चालतात, की कशा त्या गोष्टी असतात, कशी त्या फॉर्मल गोष्टी असतात, किंवा देशामधले संबंध कसे प्रस्थापित होतात, किंवा ते ऑफिशियल लेवलवर ज्या गोष्टी घडतात, हाय लेवल टॉक्स वगैरे. तर मला त्यामध्ये खूप इंटरेस्ट होता. तर माझं प्रायमरी मोटिवेशन पॉलिटिकल सायन्स घ्यायचं हे होतं की मला इंटरेस्ट होता त्यामध्ये. तर मला असं वाटतं की ज्यांना पण ऑप्शनल सब्जेक्ट चूज करायचं आहे तर माझं असं सजेशन राहील की कारण तुमच्या इंटरेस्टचा सब्जेक्ट तुम्ही घेतला तर ती तुम्ही कॅरी करू शकता जर तुम्हाला अपयश जरी आले 1-2 अटेम्प्टमध्ये. कारण मी अडकलोच होतो पॉलिटिकल सायन्समध्ये. माझा इंटरेस्ट खूप होता पण माझे मार्क नव्हते वाढत. तर मी 240 मार्कापर्यंतच, म्हणजे जे की खूप कमी स्कोर आहे, तिथं मी अडकलो. मी प्रयत्न करत होतो पण माझे वाढत नव्हते. मी विचार केला की ऑप्शनल वगैरे बदलायचा, पण मी ठरवलं की ही आपलं पॅशन आहे, की आपल्याला या गोष्टी आवडतात. ठीक आहे, आपल्याला मार्क येत नाहीत तर आपण इम्प्रूव्ह करू त्याच्यामध्ये. तर मला असं आणि माझे यावर्षी मार्क इम्प्रूव्ह झाले असतील, मार्क तर अजून आले नाहीत पण आल्यानंतर नक्कीच इम्प्रूव्ह झाले असतील कारण माझा चांगला रँक आलाय. म्हणजे मला असं वाटतं की जर कुणाला ऑप्शनल सब्जेक्ट चूज करायचा असेल तर माझं सजेशन राहील की आपण बघितलं पाहिजे की आपला इंटरेस्ट कशात आहे, रादर दॅन कोणत्या सब्जेक्टला किती मार्क येत आहेत. कारण आपला इंटरेस्टच नसेल, कारण जो UPSCचा ऑप्शनलचा सब्जेक्ट असतो त्याचा सिलेबस खूप बल्की असतो. त्यांचं एक्सपेक्टेड असतं की तुम्ही ॲटलिस्ट बॅचलर लेवलचं त्या सब्जेक्टमध्ये मास्टरी घ्यावी. तर त्यासाठी आपण प्युअरली आपला इंटरेस्ट बघितला पाहिजे. दुसरी गोष्ट ही पण आहे की रिसोर्सेस किती अवेलेबल आहेत त्या गोष्टीसाठी. कारण रिसोर्सेस जर अवेलेबल नसतील, चांगलं स्टडी मटेरियल नसेल, पीअर ग्रुप नसेल किंवा मार्गदर्शन करणारा कोण नसेल तर आपल्यात इम्प्रूव्हमेंट व्हायचे चान्सेस कमी होतात. बरोबर. तर मला असं वाटतं की या 2 गोष्टी आहेत. एक गोष्ट की प्युअरली आपण प्राधान्य दिलं पाहिजे इंटरेस्टला, जेणेकरून आपल्याला तो सब्जेक्ट आवडला पाहिजे, की आपण ते सिलेबस कंप्लीट करू शकलो पाहिजे, आपल्याला काही त्रास न होता. आणि दुसरं म्हणजे त्याचे रिसोर्सेस किती अवेलेबल आहेत हा सुद्धा विचार केला पाहिजे. बरोबर. म्हणजे खरं तर विद्यार्थ्यांनी हा मुद्दा अतिशय गांभीर्याने लक्षात घेण्यासारखा आहे. एक महत्त्वाचं खरं तर चर्चा चालू आहे सध्या महाराष्ट्रात बिरदेव ढोणे नावाच्या विद्यार्थ्याची. तोही क्वालिफाईड झालाय, 600-700 काहीतरी रँक आहे त्याचा सुद्धा. तर आता कसं झालंय की मीडियाने दाखवताना त्याला मेंढपाळांच्या ग्रुपमध्ये दाखवलंय आणि एक मेंढपाळ मुलगा कलेक्टर होऊ शकतो तर कुणीही कलेक्टर होऊ शकतं का, असा प्रश्न सर्वसाधारण विद्यार्थ्यांना पडणं साहजिकच आहे. तर मला एक या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा की खरंच इतकं सोपं आहे का, की तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटर्जी कशी होती, तुम्हाला किती तास अभ्यास करावा लागला, तुम्ही महाराष्ट्रात काही क्लासेस लावले होते का, की महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जावं लागलं? खरं तर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगायचा आहे कारण याच्यावर अनेक जण गोंधळलेले आहे. तर मला तुमची अभ्यासाची स्ट्रॅटर्जी आणि मेहनत सांगा. नक्की. मला असं वाटतंय की UPSC आता मी 5 वर्ष प्रिपरेशन केलंय, तर मला बऱ्यापैकी अनुभव आहे की UPSCची एक्झाम कशी असते. तर मला असं वाटतं की एवढं सोपं नाही आहे. बरोबर. की मी स्वतः ठरवलं होतं की मी फुल टाइम करेल. बरोबर. कारण काहीतरी जॉब करण्यात किंवा घरी राहून किंवा घरच्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करून होऊ शकतं, पण मला असं वाटतं की ते इतकं सोपं नाही की जितकं दाखवलं जातं. बरोबर आहे. कारण यासाठी मेहनत तर लागते आणि मेहनत करतात सगळे. बरोबर. पण ही जी
कॉम्पिटिशन आहे, खूप टफ असते. कारण आपल्याला लाखोमधून हजारात जायचंय. बरोबर आहे. तर मला नाही वाटत की एवढं सोपं आहे. नक्कीच हे टफ आहे. आणि करू शकेल किंवा करू शकत नाही हा क्वेश्चन आपण दुसऱ्याला विचारण्यापेक्षा स्वतःला विचारला तर त्याचा आन्सर आपल्याला नक्की भेटेल. राईट. आपण जर मनापासून आपल्याला विचारलं की माझ्या स्ट्रेंथ्स काय आहेत, माझे विकनेस काय आहेत, बरोबर, आणि मी कुठंपर्यंत स्वतःला स्ट्रेच करू शकतो. कारण असं होतं की मला सुद्धा असं वाटायचं की मी पहिल्या अटेम्प्टमध्ये होईल, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये होईल, पण माझा तो आत्मविश्वास होता तो ढासळला. कारण हे सोपं नाही आहे. बरोबर. कारण जेवढी मेहनत तेवढी मार्क, हे प्रिन्सिपल दरवेळेस अप्लाय होत नाही. बरोबर. बाकीच्या एक्झाममध्ये होत असेल पण इथं होत नाही. कारण इथे जो मुलगा 1000वा आलाय आणि जो मुलगा 2000व्या स्थानावर आहे त्या दोघांचं कष्ट मेहनत सगळं सेमच. त्यांच्या टॅलेंटमध्ये काहीच कमी नाही. बरोबर. दे आर इक्वल. ते इक्वल फुटिंगवर आहेत. फक्त विषय एवढाच आहे की कोण लिस्टमध्ये आहे, कोण लिस्टच्या बाहेर आहे. तर मला असं वाटतं की नक्कीच सोपं नाही, अवघड आहे. मला पण 2-3 वेळेस अपयश आलेलं आहे. म्हणजे माझं हे प्रश्न होता की तुमची स्ट्रॅटेजी म्हणजे तुम्ही किती तास अभ्यास डेली करायचे, म्हणजे कमीत कमी विद्यार्थ्यांनी किती तास करायला हवा? नक्की मला असं वाटतं की किती तास अभ्यास करावा, क्वांटिटीपेक्षा पण क्वालिटीकडे बघितलं पाहिजे. की जर माझा अभ्यास 2-3 तासात होत असेल, मला गोष्टी कळत असतील, किंवा माझं ग्रॅज्युएशन एकदम चांगलं झालंय, किंवा काही जणांचं ग्रॅज्युएशन ह्युमॅनिटीजमध्ये होतं, सोशिओलॉजी, पॉलिटिकल सायन्स, त्या अगोदरच त्यांचा अभ्यास झालेला असतो ऑप्शनचा. तर मला असं वाटतं की ते आपल्या स्ट्रेंथ्सवर आहे शेवटी. जर तुमच्यात ती ग्रास्प करायची पॉवर असेल किंवा तुमच्यात टॅलेंट असेल. आता मला माझं वैयक्तिक आहे की मी टॅलेंटेड नाही. मला असं वाटतं की मी हार्ड वर्कर आहे जास्त. बरोबर. कारण माझं अनालिसिस स्वतः आहे की मी मला स्वतःला खूप स्ट्रेच करू शकतो. की माझा सिलेबस कंप्लीट नाही झाला तर मी बसेन, मी 7 तास 8 तास बसू शकतो. आणि मला कधी कधी असं वाटलं की आता मी कम्फर्टेबल झालोय, माझा सगळा सिलेबस झालाय, तर मी अभ्यास कमी बी केला, 1-2 तास. कधी कधी तर 0 मी जाऊन बसायचो आणि काहीच अभ्यास नाही व्हायचा, 1 पेज पलटायचो फक्त. तर तसंही होते. तर मला असं वाटते की आपण ती किती तास अभ्यास केला हा जो मापदंड आहे तो बदलून किती क्वालिटीचा अभ्यास केला, म्हणजे आपल्याला किती गोष्टी कळल्या, किती गोष्टी आपण इम्प्लिमेंट करू शकतोय, किती गोष्टी आपण ऍप्लिकेशन मध्ये आणतोय, ते महत्वाचं आहे. आणि किती क्वालिटीचा अभ्यास केला. कारण आपल्याला जर आपण खूप मेहनत केली, आपण सगळं वाचलं आणि ते परीक्षेलाच नाही आलं तर त्याचा काहीच उपयोग नाही शेवटी. आणि असं होतं या परीक्षेमध्ये खूप अभ्यास करावा लागतो आणि सगळंच येतं असं नाही. बरोबर. कधी कधी असं होतं की आपण थोडंसं वाचून जातो तेच येतं. बरोबर. ती बाकी लकची गोष्ट आहे. पण मला असं वाटतं की किती मेहनत करायला पाहिजे याचं बी आन्सर असं आहे की स्वतःला अनालाइज करा की मी किती स्ट्रेच करू शकतो, माझं झालंय का, मला कॉन्फिडन्स आलाय का की माझा अभ्यास झालाय आणि मी हे लिहू शकतो, आता मला विषय कळलेला आहे. असं जर असेल तर मला वाटतं की 2-3-4 तास ज्याचा जो कॅपॅसिटी आहे, ज्याची जसं टॅलेंट आहे त्याच्यानुसार अभ्यास केला पाहिजे. बरोबर. म्हणजे खरं तर स्वअध्ययन म्हणजे स्वतःचा आधी आत्मचिंतन करायचं आहे आणि मेहनतीला शॉर्टकट नाही हे लक्षात ठेवायचं आहे. बरोबर. सगळ्यात आधी मला हे सांगा की आपलं कौटुंबिक बॅकग्राऊंड कसं आहे आणि त्यांनी तुम्हाला कसा सपोर्ट केला, म्हणजे कुटुंबाची साथ तुम्हाला कशी होती, त्यात काही मित्रमंडळीची सुद्धा साथ होती का? तर नक्कीच प्रत्येकाच्या कुटुंबाचा त्याच्या यशामध्ये किंवा त्याच्या जडणघडणीमध्ये एक मोलाचा वाटा असतो. तर माझ्या कुटुंबात सुद्धा हेच आहे की माझं कुटुंबानं नेहमी शिक्षणाला खूप प्राधान्य दिले. आमचे आजोबा ते नेहमी सांगतात की तुम्ही शिक्षणाला प्राधान्य द्या. ते असं म्हणतात की तुम्हाला किती शिकायचं तेवढं शिका, तुम्हाला वय किती झालं. माझी बहीण स्वतः आता MD डॉक्टर होती, तिचं BMS झालं, पण तिला सुद्धा ते म्हणले की काय नाही, तुझ्या लग्नाची काही नाही, तुला जेव्हा तू म्हणशील की बस झालं आता मला शिक्षण, तेव्हा मग तुझा विचार करू. तर तसं माझ्या घरी वातावरण होतं की शिक्षणाला प्राधान्य पहिल्यापासूनच राहिलेलं आहे. तर माझ्या घरामध्ये सगळे मला वाटते की शिक्षण क्षेत्रात आहेत. जसं की माझे आजोबा शिक्षक होते, माझे वडील पण शिक्षक होते काही दिवस, माझे काका धोंडा महाराज देगलूर कॉलेजला तिथे लेक्चर आहेत, नंतर आमच्या आंटी सुद्धा खदगावला प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत, आत्या शिक्षिका आहेत, माझी आई सुद्धा BA BEd आहे. तर कौटुंबिक वारसा मला भेटलाय शिक्षणाचा. ते विद्यार्थ्यांनी घडवलेत आणि ते संस्कार माझ्यावर केलेत. आणि बाकी मित्रमंडळीचं बोलायचं झालं तर मी खूप लकी समजतो की मला एवढे चांगले घरचे असताना मला अजून चांगले मित्र भेटले. जसं की मला स्पेशल उल्लेख करावा वाटतो की माझा मित्र निखिल मुसळे, तर त्यानं मला खूप मदत केली की इवन अभ्यास कसा करा, तू कसा करतोय, तू कसा परफॉर्म करतोय, तुला अजून काय करायची गरज आहे. किंवा मी इंटरव्ह्यूला प्रिपरेशन करत होतो ना, तर त्यानं मला अक्षरशः त्यानं माझ्याकडून 1000-2000 क्वेश्चन
तो मला विचारायचा की एक्सटेम्पोर की हा विषय आहे तर तुला काय वाटतंय, तर मी हडबडून जायचो, अरे यार हे मी वाचलंच नाही. तो मला म्हणायचा हा महत्त्वाचा विषय आहे, तुला माहीत पाहिजे, तर तुझा व्ह्यू बनव, तो अभ्यास करायच्यावर. तर त्यानं मला खूप मदत केली अभ्यासातही आणि अभ्यासाच्या व्यतिरिक्तही. किंवा मी खूप टाइमपास करायला लागलो, तो मला सांगायचं, अरे बाबा काय चाललंय तुझं, की जा अभ्यास करत बस, आता खूप टाइमपास चाललाय तुझा. म्हणजे तो अवेअर होता की त्यानं मला ट्रस्ट केलं माझ्यावर की तुझ्यात कॅपेबिलिटी आहे आणि तू कर. कारण लास्ट टाइम माझं झालं नाही तेव्हा मी खूप खचलो होतो, मी खूप अभ्यास केला आणि माझं झालं नाही. तर आता मला वाटलं की यार हे आपल्या बसची बात नाही की आपण केला एवढा अभ्यास पण आपला झालंच नाही. म्हणजे मला असं वाटलं की याच्यापेक्षा काय करू शकतो अजून, याच्यापेक्षा जास्त अभ्यास आपल्याला शक्यच नाही ना. कारण मला माझी कॅपॅसिटी माहित होती की मी एवढं स्ट्रेच करू शकतो, याच्यावर मी स्ट्रेच नाही करू शकणार. आणि त्यातूनही नाही झालं म्हणजे मला असं वाटलं की UPSC काय तर वेगळं डिमांड करते ते माझ्याकडे नाही. तर त्यानं मला सांगितलं की बाबा असं काही नाही, यामध्ये लकचाही फॅक्टर असतो. तर त्यानं म्हणलं की तुझं नशीब नाही आहे सध्या, ठीक आहे तू मेहनत केली, तुझं नशीब नाही आहे, तर तुझ्याकडे अजून चान्स आहे, तुझा चांगला बेस बनलेला आहे. तर त्यानं मला जी प्रेरणा दिली की हा चान्स तू घेतला पाहिजे. त्यातूनच मी वर आलो, बाउन्स बॅक केलं आणि मला असं वाटतं की माझा आता रँक आला. राईट. म्हणजे खरं तर मित्र निवड सुद्धा किती गरजेचे. तुकाराम महाराजांचाच अभंग आहे की ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडला साधू त्याचा. म्हणजे मित्र निवड जरी चुकली, फॅमिलीचा तर सपोर्ट होताच ऑलरेडी तुम्हाला, पण योग्य मित्र तुम्ही निवडले, ही खरं तर तुम्हाला मी याचं श्रेय देते की मित्र निवड अगदी योग्य होती. सगळ्यात महत्त्वाचा मला अजून एक प्रश्न विचारायचा की एक कविता आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत की ओळखलत का सर मला. त्यात एक 2-4 लाईन अशा आहेत की बघा, तो म्हणतो की खिशात हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतंच लढ म्हणा. तुम्हाला गुरु खरं तर घरात सगळे शिक्षक आहे, गुरु अमाप आहे, पण असे एखादे गुरु आहे की बस बाबा त्यांनी एक प्रेरणा अशी दिली की तेथून तुम्ही पुढे आला, एक उदाहरण त्याचं? नक्की. मला असं वाटतं की मी नेहमी माझ्या गुरु समान किंवा ज्यांनी मला प्रेरणा दिली असे रिटायर्ड IAS अविनाश धर्माधिकारी सर, चाणक्य मंडल परिवारचे, त्यांचं मला नेहमी प्रेरणा वाटत गेली की सरांचं काम, सरांचे प्रशासनातले अनुभव किंवा सर जे विजन, सरांचं जे विजन आहे की कार्यकर्ता अधिकारी बनवायचं, ते मला सारखं प्रेरणा देत गेले की मला असं बनायचंय. मला सरांचं जे विजन आहे ते माझं विजन बनवायचंय. तर मला असं वाटतं की अविनाश धर्माधिकारी सरांचं माझ्या यशामध्ये किंवा माझ्या जडणघडणीमध्ये म्हणजे लाईफमध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे. तसेच मला असं वाटते की मी ज्ञान प्रबोधिनी नावाची संस्था आहे पुण्याला, तिथं विवेक कुलकर्णी सर आहेत. मला वाटतं की त्यांनी मला खूप कॉन्फिडन्स बूस्ट केला की त्यांनी मला, मी इंटरव्ह्यूचा गायडन्स तिथून घेतला, पुन्हा चाणक्य मंडल परिवार म्हणून घेतला. मला असं वाटतं की हे 2 इन्स्टिट्यूट आणि जे 2 सर आहेत त्यांनी मला खूप प्रेरणा दिली किंवा मला त्यांनी एनकरेज केलं की बाबा तू रुरल बॅकग्राऊंडचा जरी असला तरी तुझ्यामध्ये कॅपॅबिलिटी आहे. की ते मला इंटरव्ह्यूच्या अगोदर पहिल्या दिवशी सुद्धा मेसेज करायचे की बुवा तू टॅलेंटेड आहेस, तू नक्कीच चांगल्या गोष्टी केल्यात लाईफमध्ये, तर तुला फायदा होईल, तू जा, बोल्डली बोल, कॉन्फिडन्स ठेव. मला असं वाटतं की धर्माधिकारी सरांचं आणि कुलकर्णी सरांनी मला बरंच गायडन्स केलं आणि त्यांच्या दाखवल्या पाथवर मी चाललो, त्यामुळे मला यश भेटलं. नाही, नक्कीच नक्कीच. आता एक महत्त्वाचं मला हे विचारायचं आहे की बघा, असं म्हणजे ॲक्च्युली UPSC ही देशाची सर्वोच्च परीक्षा आहे, बरोबर आहे. UPSC असेल किंवा MPSC असेल, तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आपण आजूबाजूला पाहत असतो. आणि ग्रामीणमध्ये काय होतं की असं विचारलं जातं की बाबा एक 4-5 वर्ष होतं, मुलगा पास होत नाही, अधिकारी होत नाही. मग नातेवाईकांकडनं किंवा गावातल्या लोकांकडनं असा सहज प्रश्न विचारला जातो, किती वर्ष परीक्षा देणार आहे तू, पास कधी होणार आहे तू, अधिकारी कधी होणार आहे की नाही. म्हणजे असे प्रश्न विचारणारे लोक आजूबाजूला असले की माणूस खचून जातो. तर अशा लोकांसाठी आणि त्या विद्यार्थ्यासाठी नेमकं तुम्ही काय सांगाल? मला असं वाटते की अशा परिस्थितीतून मी स्वतः गेलोय. की मी जेव्हा जायचो गावाकडे तेव्हा मला असं म्हणायचे की आता हा का करतोय, त्यांना माहित असतं की हा करतोय, तरी पण उपवासात्मक काही असतात की विचारतात किंवा आता, किंवा त्यांना कधी कधी माहित बी नसतं, काही जेन्युइन असतात किंवा ठीक आहे, त्यांना माहित नसतं की हा करतोय काय सध्या, तर ते विचारतात की आता तू काय करतोय. तर मला असं वाटतंय की माझ्यासोबत असा प्रसंग आला तर मलाही वाटलं तर काय बोला, बरोबर काय सांगावं. पण माझ्या आंटी माझ्या बाजूला होत्या, त्यांनी माझ्या पाठीवर थाप दिली, म्हणले की कलेक्टर इन मेकिंग आहे, थोडं वेट करा. तर मला असं वाटतं की फॅमिली जी आहे त्यांनी लोक काय म्हणतात आपल्या मुलाला याबद्दल थोडं अवेअर असलं पाहिजे, बरोबर, की त्याला काय एक्सपिरियन्स येत आहेत. कारण त्याला टाइम दिला पाहिजे की बाबा तुला लोक काय आज बोलले का, तुला काही वाईट वाटलं का. मला असं वाटतं की फॅमिलीचा इथं रोल येतो. तो इंडिव्हिज्युअल पर्सन त्याला किती डिफेंड करेल हे अवघड आहे, कारण प्रत्येकाला इमोशन्स असतात आणि त्याला असं वाटत असतं की त्यांना उलट पण बोलता येत नाही, कारण आदर असतो आणि त्यांना कळत असतं की आपला उपवास पण होतोय, कधी कधी न कळत विचारलेला असतंय. मग आपण
आन्सर देता येत नाही आपल्याला. तर मला असं वाटतं की फॅमिली जी असते आपली, तर त्यांनी असं आमच्या आंटी जसं केल्या की आता मी तिथं थांबलो जस्ट, आता काय करणार आहे, काय बोलू मी, की आंटी असं मागच थांबल्या होत्या, त्यांनी पाठीवर थाप दिली, कलेक्टर इन मेकिंग आहे, थोडं वेट करा. तर तसं मला असं वाटतं की फॅमिली जी आहे त्यांनी ह्या क्वेश्चनला जास्त महत्त्व दिलं पाहिजे आणि बघितलं, अवेअर असलं पाहिजे की आपला मुलगा नक्की ट्राय करतोय, तो धडपडतोय, क्लिम देतोय, मेन्स देतोय, इंटरव्ह्यूपर्यंत जातोय, वापस येतोय, तर त्याच्यावर सोशल प्रेशर बिल्ड होता कामा नये. ह्याची जबाबदारी त्या विद्यार्थ्यांना न घेता त्याच्या पालकांनी घेतली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे इथे फॅमिली सपोर्ट अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो योग्य वेळी तुम्हाला मिळाला म्हणून तुम्ही त्यातून लवकर बाहेर निघून यश संपादन केलेलं आहे. खरं तर तुमची नाळ ग्रामीण भागाशी जोडलेली आहे, ग्रामीण मातीशी जोडलेली आहे. अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून आज येत आहेत, मेहनत करतायत, स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत. तर आमच्या राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या ह्या ज्या यशमुद्रा सत्रामध्ये अनेक विद्यार्थी आपली मुलाखत पाहत आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही नेमका काय सल्ला द्याल? हां, नक्कीच. मला असं वाटतं की रूरल भागातून येणाऱ्या विद्यार्थ्याने डायरेक्ट MPSC UPSCच्या या क्षेत्रामध्ये उडी मारणं म्हणजे एक रिस्क आहे. हे असं आहे की तुम्ही पोहता येत नाही आणि डायरेक्ट विहिरीमध्ये उडी मारता. तर मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी ज्यांचा सोशल किंवा फॅमिली बॅकग्राऊंड तेवढं स्ट्रॉंग नसतं, कारण त्यांच्या आईवडिलांची स्वप्न असतात, त्यांची स्वप्न असतात की यांना काहीतरी बनाव. मग ते काय करतात की त्यांचं ग्रॅज्युएशन झालं, कुठून तरी करतात, कसं बसं कंप्लीट करतात आणि डायरेक्ट उडी घेतात. प्रयत्न करतात, मेहनत करतात, मेहनतीच्या बाबतीत, टॅलेंटच्या बाबतीत ते कधीच कमी नसतात. पण या एक्झाममध्ये जो सिलेक्शन रेट आहे तो खूप कमी आहे. कारण इतकी ग्रामीण भागातली विद्यार्थी गेली तर सगळ्यांचंच होईल असं नाही. आणि तुमचं एका मार्कानं गेलं किंवा एका रँकनं जरी गेलं तरी त्याचा काही उपयोग नाही नंतर. बरोबर आहे. म्हणजे उपयोग असा म्हणत नाही की मी ते लाईफमध्ये काही कामाला येणार नाही. नक्कीच त्याचे इनटँजिबल बेनिफिट्स असतात की ते आपल्याला दिसत नाहीत. पण जे आपल्याला अचीव करायचं असतं की प्रॅक्टिकॅलिटीमध्ये त्याचा विचार केला तर त्याचा काहीच उपयोग नसतो. की तुम्हाला म्हणतील की बुवा इंटरव्ह्यू देऊन आला, 2 दिवस 4 दिवस तुमचं कौतुक होईल, पण नंतर लोक विसरून जातात आणि ठीक आहे ना मग असं काय झालं, शेवटी झाला का असं म्हणतात. कारण ती सोसायटी असं बोलतेच, कारण त्यांना सक्सेस दिसतं. कारण असं म्हणतात की फेल्युअर्स डोंट हॅव एनी फादर्स. बरोबर. की फेल्युअरला फादर नसतं पण सक्सेसला खूप सारे फादर येऊन बसतात. राईट. तर मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी मी जी चूक केली ती चूक नको करायला. की मी अशी चूक केली की मी जी स्किल होती माझी, की एक बेसिक स्किल आपण घेतलीच पाहिजे. आपल्याकडे प्लॅन बी असलाच पाहिजे. कारण आपल्या मागं कोण नाहीये, आपल्या घरदार आपल्यावर बसले, आपण फेल झालो याचा अर्थ आहे की त्यांना सुद्धा हार्डशिप होणार आहे, आपल्याला तर लाईफमध्ये होणार आहे. पण त्यासाठी आपण मिडल पाथ घेतला पाहिजे की आपलं जे ग्रॅज्युएशन आहे ते आपण चांगलं केलं पाहिजे. बरोबर. की 12वी झाली मी UPSC तयारी करतो असं न करता आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की इथं सिलेक्शन रेट खूप कमी आहे. इट इज अ रिस्क, इट इज अ व्हेरी बिग रिस्क. आपल्या लाईफ सोबत आपण घेतोय. नक्कीच आपण ॲम्बिशियस असलं पाहिजे की आपण ड्रीम बिगच असले पाहिजेत आपले, की कलेक्टर व्हा, अधिकारी व्हा, बिझनेसमॅन व्हा, काही व्हा, मोठं बिग करा की लीडर होणे मी या कुठल्याही क्षेत्रामध्ये एक्सलन्स घेईल मी. पण एक्सलन्स घेण्याच्या पाथमध्ये कधी कधी आपल्याला फेल्युअर्स येतात. पण त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, एक फॉलबॅक ऑप्शन असला पाहिजे की मी नाही झालो तर मी हे करीन, जेणेकरून माझ्या लाईफमध्ये मला काही अडचण येणार नाही, माझ्या फॅमिलीला काही अडचण येणार नाही. ॲटलिस्ट मी एक जी आत्ता लाईफ जगत आहे त्यापेक्षा थोडीशी हायर लेवलची किंवा डिसेंट लाईफ मी जगल. आणि ते तेव्हाच होईल जेव्हा आपण एक स्किल अक्वायर करेल. आज भरपूर संधी आहेत की आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये एक स्किल घेऊ शकतो. आणि हा टेक्नॉलॉजीचा जमाना आहे की टेक्नॉलॉजी शिकणं आज अवघड नाही. कुठली टेक्नॉलॉजी आपण शिकू शकतो, ती आपण आपल्या लाईफमध्ये यूज करू शकतो आणि आपल्या जी रोजीरोटी आहे ती आपण भागवू शकतो. एक रिस्पेक्टेबल समाजामध्ये आपलं स्थान बनवू शकते. की असं नाही की बाबा काहीच करत नाही, बेरोजगारच आहे, असं नाही. की आपल्याकडे जर स्किल असेल तर आपण त्याचा उपयोग करू शकतो. मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी अगोदर स्किल घेतली पाहिजे, जेणेकरून आपला उदरनिर्वाह आपण करू शकू, आपण स्वावलंबी बनू. आणि त्यानंतर आपण UPSCची रिस्क घेऊ, जेणेकरून आपल्याला ते इन्शुरन्स म्हणून काम करेल. ज्यावेळेस आपण फेल होऊ, जेव्हा आपल्यावर ते ट्रिगर आपला तो हिट झाला पाहिजे की ठीक आहे माझ्याकडे इन्शुरन्स आहे, की आपल्यावर ते मोठं संकट असं वाटलं नाही पाहिजे. त्यातून नैराश्य येणार नाही, माणसाला एनकरेजमेंट वाटेल. आणि त्या ज्ञानाचा आपण फेल जरी झालो, दुर्दैवानं कोण होऊ नये, पण कोण झालंच तर त्या ज्ञानाचा त्याला लाईफमध्ये उपयोग होईल. कारण तो एका पाथवर असेल, तो कुठे थांबणार नाही, त्याला असं वाटणार नाही की लाईफ माझी स्टॉप झाली. तर तेच मला वाटतं. मला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये माझा मित्र झालं, फॅमिली झालं, यांनी मला कॉन्फिडन्स दिला की बाबा तू आहे हुशार आणि तू काही ना काही करून घेशील. नक्की मला माहीत नव्हतं की मी काय करेन, खरंच मला माहीत नव्हतं की मी काय करेन.
हे नाही झालं तर मी विचार चालू होता की आता चला दुसरं काहीतरी जॉब वगैरे करावं. पण मला फॅमिलीनं आणि माझ्या निखिलनं मला सांगितलं होतं की तू काहीच नाही केला ना, मला वाटतं की तू छोटं मोठं तर करशील यार, तेवढं काय नाही आहे, तुला थोडी बुद्धी आहे तेवढी. तर मला असं वाटतं की तेच आहे की आपण एक स्किल घेतली पाहिजे जी की आपल्याला लाईफमध्ये सस्टेन करेल आणि नंतरच आपण याच्यामध्ये यायला पाहिजे. खरं तर मी अनेक कलेक्टर लोकांच्या इंटरव्ह्यूज पाहिलेले आहेत, बऱ्याच जणांच्या घेतलेल्या आहेत. अनेक अधिकारी म्हणजे जेवढेही मी इंटरव्ह्यू घेतले किंवा पाहिल्या ऐकल्या तर विद्यार्थ्यांना हवेत सोडतात आणि मग इतके विद्यार्थी इन्करेज होतात आणि सलग उडी मारतात. मात्र तुम्ही हा जो मुद्दा सांगितला, माझ्या मते हा तुमच्या एकमेव इंटरव्ह्यूमध्ये आलेला आहे की तुम्ही आधी फ्युचर सिक्युरिटीसाठी काहीतरी करा आणि मगच उडी मारा. म्हणजे खरंच मला खूप अत्यंत आवडलेला आहे मुद्दा आणि नक्कीच विद्यार्थी सुद्धा हे पाहत असतील तर तेही लक्षात ठेवतील की आधी तुम्ही तुमचं फ्युचर सिक्युअर करा आणि मग तुम्ही उडी. बरोबर आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितली की स्किल नसेल तर ते अपयशाचं सगळ्यात मोठं कारण तुमचं ठरू शकतं. आयुष्यात जर तुम्ही एक सातत्य ठेवलं, आयुष्याचे काही नियम लावून घेतले, स्वतःला शिस्त लावून घेतली आणि तुमचा फोकस जर तुमचा अगदी व्यवस्थित असेल, फोकस जर हलू दिला नाही तर तुम्हाला यश हमखास मिळणारच. हे आपण कृष्णा सर यांच्या इंटरव्ह्यूमधून ऐकलेलं आहे. या इंटरव्ह्यूचा तुम्हाला नक्कीच फायदा होत असेल. आणि जाता जाता मी तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगते की अपयश आलं नाही म्हणून आपण ग्रेट होत नाही, तर मला अपयश थांबवू शकलं नाही म्हणून मी ग्रेट होतो. पुन्हा एकदा आमच्या राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या यशमुद्रा या सत्रामध्ये मनापासून खरं तर अभिनंदन तर आहेत, पण धन्यवाद की इतकी सुंदर इंटरव्ह्यू तुम्ही दिला आणि लाखो विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल. पुन्हा एकदा आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि थांबते. मी आभार मानतो राजमुद्रा या न्यूज चॅनलनं मला इथं इन्व्हाइट केलं आणि माझा इंटरव्ह्यू घेतला. आणि यांनी जे सिरीज सुरू केले यशमुद्रा, की जे आपले लोकल स्टुडंट्स आहेत की ज्यांनी यश मिळवले त्यांनी इतर लोकांना इन्स्पायर करावं, त्यांना मार्गदर्शन करावं. मला वाटतं की ही जे इनिशिएटिव्ह आहे खरंच उल्लेखनीय आहे की सगळे विचार करत नाहीत की विद्यार्थ्यांचा विचार करणारं एखादी इन्स्टिट्यूट मी आज म्हणजे अदर दॅन शैक्षणिक इन्स्टिट्यूट मी आजपर्यंत बघितली नाही किंवा खूप रेअर एक्झाम्पल्स आहेत. तर मी सगळ्या बघणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो की तुम्ही तुमच्या आयुष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी यश मिळवावं, सगळ्यांनी लाईफमध्ये मोठं व्हावं आणि मोठे स्वप्न बघावेत आणि नक्की ते स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न करावेत. आणि ते नाही झाले तर इट्स नॉर्मल, ते काही मोठी गोष्ट नाही. आणि झाले तरी ते नॉर्मलच होणार आहे कारण हा आनंद 4 दिवसाचा आहे. राईट. थँक्यू. आणि राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या यशमुद्रा या सत्रात आपण मुलाखत पाहत आहात. या आणि अशा अनेक मुलाखती आपण घेऊन वारंवार येणारच आहोत. त्यामुळे तुम्ही राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे चॅनल सबस्क्राईब केलेलं असेलच, जर केलं नसेल तर निश्चित सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.